प्यासी जिंदगी उदासी ताजी हंसने को राजी गर्म गर्म सारी अभी अभी है उतारी। जिंदगी तो है बताशा मीठी मीठी सी है आशा चकले रख ले हथेली से ढक ले इसे। इथं आपण आलो तर या ठिकाणाचं नाव सांग बरं काय आहे नाव आज? प्यास है बारिश का घर भी पास है रोके तुझे चला तर आपण कोई क्यों भला आजची भेट कुठे आहे आपली? संग संग तेरे ओके गो चला। तू धूप है शम से बिखर तू है नदी बेखबर बह चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही। वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न करतोय। मॅडम तुम्ही इथे येण्याचा उद्देश आणि इथं आलेला अनुभव दोन्ही कथन केलं धन्यवाद मॅडम। आता आपण विचारतोय सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे आपलं पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे। हे आपण लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व्यस्त असतात। प्रचंड मोठा ताण असतो पोलीस प्रशासनावर। असं असताना देखील आपल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मॅडमना आपण वेळ दिला हे नेमकं कसं शक्य झालं आपल्याला? का पोलीस खात्यामध्ये काय असा काही उपक्रम आहे का पोलिसिंगमध्ये? सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हा पोलीस वाक्याचं जरी ब्रीदवाक्य आहेच सर्वांना ज्ञात आहे। त्याच्यासोबतच पोलीस सेन्सिटिव्ह आहेत, पोलीस जी कम्युनिटी सोबत कनेक्ट होऊ पाहत आहेत किंवा कनेक्टेड आहेत आणि पोलीस हे लोकांच्या सेवेसाठी आहेत हा याच्यातला एक मोटिव्ह आहे असं म्हणता येईल आपल्याला। की मॅडम म्हटल्यासारखं की पोलीस स्टेशनला येताना लोकांना भीती वाटते, असं एक आता पोलीस स्टेशनकडे येताना कोणाला भीती नाही वाटली पाहिजे। कायद्याचं राज्य हे अबाधित राहिलं पाहिजे। कायदा काय आहे आणि कायदा मोडल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचं जर नॉलेज मिळालं तर हा जो भ्रम आहे की पोलीस स्टेशनकडे येताना भीती वाटते हा कधीच लोकांत राहणार नाही। बालमनापासून ही जर प्रक्रिया अशी राबवली गेली तर लोक कायदा मोडणारही नाही आणि पोलीस स्टेशन हे लोकांच्या सेवेसाठी आहे आणि तिथे येताना भीती नाही वाटली पाहिजे अशी भावना मला होऊ शकते। हे होते आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गुजरे साहेब। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वेळ दिला, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा एक तास देखील घेतला आपण तास देखील काय होते